मुंबईमधल्या या जनाक्रोश मोर्चावर आपली अशीच नजर असणार आहे। तुर्तास आपण इतरही काही बातम्या बघूयात। बातमी आहे गोरेगावच्या दिंडोशी भागामधून। गोरेगावच्या दिंडोशी भागामध्ये एका गोडाऊनला आग लागलेली आहे। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। गोरेगावमधल्या दिंडोशी भागामध्ये अग्निशामक दलाच्या 8 गाड्या ही आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। भीषण अशी आग गोडाऊनला लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये, मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुरीचे लोळ आपण पाहतोय आणि ही आग किती भीषण असू शकते याचा प्रत्यय आपल्याला या दृश्यांवरून येतो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय जोडले गेलेले आहेत। संजय, प्राथमिक माहिती काय येते? कुणी अडकलेलं आहे का या आगीमध्ये? आग नक्की कशामुळे लागली आहे? मुंबईच्या दिंडोशी परिसरामध्ये, खडकपाडा परिसरामध्ये जे फर्निचरची दुकानं आहेत, या दुकानांना साधारणपणे 11:20 आसपास जी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीमध्ये परिसरातील जवळपास 6 ते 7 दुकानं आतापर्यंत जळून खाक झालेली आहे। स्थानिक नागरिक जे होते, या नागरिकांनी इतर दुकानातील नागरिकांना ताबडतोब बाहेर काढलेलं आहे। आग विझवण्याचा प्रयत्न देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे, मात्र आग जी आहे ती लेव्हल 2 ची असल्यामुळे या ठिकाणी आगीचे लोट देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या अग्निशमन दलाच्या ज्या आहेत त्या 8 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। त्या आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीये। आग जेव्हा विझवली जाईल त्यानंतर कुलिंग ऑपरेशन केले जाईल आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आत जाऊन आगीचे नेमके कारण काय त्याचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हाच आगीचं प्राथमिक कारण ते समोर येईल। जी, हे गोडाऊन नक्की कसलं होतं आणि आतमध्ये काही जण अडकल्याची अजूनही भीती आहे का? गोडाऊन जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचर मार्केट आहे आणि या फर्निचर मार्केटमध्ये जे आहे ते जुनं फर्निचर असतं किंवा नव्याने काही वस्तू बनवल्या जातात, कुशन असतात, गाद्या असतात आणि यामुळे जे ते आगीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे। मात्र सध्या त्या गोडाऊन मध्ये कोणीही अडकलेले नाही अशी पोलिसांकडून आता माहिती समोर आलेली आहे। जी, धन्यवाद संजय आपण दिलेल्या माहितीबद्दल।